सिंह राशीसाठी या महिन्यामध्ये असा एक क्षण येणार आहे जिथे तुम्हाला स्वतःचं सामर्थ्य पुन्हा जाणवेल, पण त्याच वेळी तुमच्याच सावलीपासून तुम्हाला सावध राहावं लागणार आहे. बराच काळ तुम्ही शांत होतात, सहन करत होतात आणि लोकांसाठी झटत होता, पण आता ग्रह एक वेगळाच खेळ सुरू करत आहेत. कारण हा महिना तुमच्यासाठी फक्त बदल घेऊन येत नाही, तर तो घेऊन येत आहे तुमच्या जीवनातील कमबॅकचा नवीन अध्याय. आता आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी कसा आहे ते आपण पाहूया. तर पहा, पैसा येणार आहे, परंतु तो पैसा कुठून येणार आहे हे तुम्हालाही माहिती नसणार आहे. कारण या महिन्यामध्ये तुमच्यासाठीची जी आर्थिक परिस्थिती आहे ती एक आश्चर्यकारक रीतीने बदलणार आहे, किंवा अशा आर्थिक गोष्टी घडतील की ते तुम्हालाही माहिती नव्हत्या, किंवा अचानकपणे अनपेक्षितरित्या सर्व काही बदलायला सुरू होणार आहे. या महिन्यामध्ये अचानक पैसा मिळणे, परदेशातून लाभ मिळणे, जुने अडकलेले पैसे अचानक तुमच्या नकळतपणे तुम्हाला वापस मिळणे, गुप्त गुंतवणुकीतून फायदा तुम्हाला मिळू शकतो. आणि विशेष करून सोशल मीडिया असेल किंवा ऑनलाईन जर बिझनेस तुम्ही कोणता करत असाल तर त्यामधून भरभरून लाभ तुम्ही कमवणार आहात या महिन्यात. परंतु खर्च पण अचानकपणे वाढतील, जसं की लक्झरी वस्तूवर खर्च कराल, प्रवासासाठी खर्च होऊ शकतो, घरामध्ये एखादं रिनोव्हेशनचं काम असेल किंवा घरासाठी घर बदलीसाठी काही खर्च होऊ शकतात. आता आर्थिकदृष्ट्या काही शुभ तारखा आहेत, त्या दिवशी कोणतेही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकता, व्यवहार करू शकता, किंवा कुठेतरी अप्लाय करायचं असेल डीलसाठी किंवा कर्जासाठी तर नक्कीच करू शकतात. आणि त्या तारखा आहेत 4, 8, 11, 15 आणि 18 जुलै, 22, 27 आणि 30 जुलै. या दिवशी तुम्ही कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ शकतात. परंतु काही सावध राहण्याच्या तारखा पण आहेत, जसं की 9, 14 आणि 20 जुलै. या दिवशी तुम्हाला विशेष करून आर्थिकदृष्ट्या सावध राहायचं आहे. कोणतेही व्यवहार करायचे नाहीत, कोणालाही उधारी द्यायची नाही आहे, कारण नुकसान आणि फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. या महिन्यात तुमच्याकडे पैसा येईल, परंतु दिसणारा पैसा आणि टिकणारा पैसा यातील फरक तुम्हाला समजून घ्यावा लागणार आहे. व्यावसायिक वर्गासाठी मात्र हा महिना खूपच प्रसिद्धी घेऊन आलेला आहे. तुमचं नाव मार्केटमध्ये चर्चेत येणार आहे आणि विशेष करून व्यवसायामध्ये किंवा तुम्ही जिथे काम करतात तिथे तुमचा दबदबा राहणार आहे. मार्केटिंग असेल, मीडिया, सोशल मीडिया, राजकारण, फॅशन, इव्हेंटचं क्षेत्र असेल किंवा मनोरंजनचं क्षेत्र असेल, यामध्ये जे कोणी व्यवसाय करत आहेत त्यांना विशेष करून खूप फायदा होणार आहे. तुमचा आत्मविश्वास लोकांना आकर्षित करणार आहे आणि तुमची एकच आयडिया, नवीन कल्पना तुमच्या व्यवसायाचं पूर्ण चित्र बदलून टाकणार आहे. काही व्यावसायिकांना तर नवीन ऑफिस, परदेशी संपर्क आणि ग्लोबली सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळण्याची खूप दाट शक्यता आहे. आणि असं काही झालं तर मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, अहंकार हा या महिन्यातील सगळ्यात मोठा शत्रू तुमच्यासाठी ठरू शकतो. मग थोडंसं अहंकार बाजूला ठेवा आणि सगळं काही कष्ट आणि मेहनतीने करण्याचा प्रयत्न करा. आता तुमच्यासाठी व्यवसायासाठी काही शुभ तारखा आहेत ते मी तुम्हाला सांगते. 10 ते 19 जुलैचा काळ आणि 24 ते 29 जुलैचा जो काळ आहे हा तुमच्यासाठी व्यवसायासाठी खूपच उपयुक्त आहे. मग त्या काळामध्ये एखादी डील तुम्हाला करायची असेल, मीटिंग असेल, कोणतंही शुभ कार्य तुम्ही करू शकता, कारण तुमच्या मनाप्रमाणे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना खूपच आश्चर्याने भरलेला असणार आहे, कारण तुमची जस्ट एक एंट्री सुद्धा ऑफिसमध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण करणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमची फक्त एक उपस्थिती इतरांचं मन वेधून घेणार आहे. आणि या सगळ्यांमुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर प्रभावित होतील, तुमच्यावर नवीन जबाबदारी पडणार आहे. एखाद्या प्रोजेक्टचं हेड करायला तुम्हाला मिळणार आहे, टीम लिडिंगचं काम तुम्हाला मिळणार आहे. नेतृत्व जो तुमचा गुण आहे त्याच्याशी संबंधितच तुम्ही या महिन्यामध्ये काम करत असल्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास आणणार आहे आणि तुम्ही तुमचा 100% दिलात तर प्रमोशनची चर्चा पण होऊ शकते.
परंतु याचा दुष्परिणाम पण होऊ शकतो, कारण तुमच्या ह्या सगळ्या प्रभावामुळे तुमचे सहकारी लोक तुमचं मत्सर करतील आणि तुमच्या विरोधामध्ये एखादं कट रचण्याचा प्रयत्न करतील किंवा गुप्त चर्चा करतील की तुम्हाला कसं पाडायचं आहे. आणि त्यासाठी कोणावरही विश्वास तुम्हाला ठेवायचा नाही आहे. जे काही करायचे ते तुम्हाला स्वतःलाच करायचं आहे. कष्ट, मेहनत आणि कोणतंही काम विश्वास ठेवून कोणालाही गोष्टी सांगू नका, कारण तुमचं नुकसान हे होईल. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी मात्र एक वेगळंच वळण घेऊन येणार आहे हा महिना, कारण तुमचं जुनं प्रेम परत तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे आणि त्यामुळेच तुमच्या रिलेशनशिपमध्ये एक नाट्यमय वळण येण्याची शक्यता आहे या महिन्यात. अचानकपणे तुमच्या एक्स पार्टनरचा मेसेज येऊ शकतो किंवा एखादी गुप्त भेट तुम्ही करू शकता किंवा ते येऊन तुम्हाला अचानक भेट देऊ शकतील, सरप्राईज देऊ शकतील आणि या सगळ्याचा परिणाम तुमच्या सध्याच्या नात्यावर नक्कीच होऊ शकतो. तर खबरदारी घ्या. इगो क्लॅश, गैरसमज आणि संशय या गोष्टींमुळे तुमच्या सध्याच्या नात्यामध्ये एक दुरी येऊ शकते किंवा नातं हे संपुष्टात पण येऊ शकतं. जे कोणी विवाहित आहेत, विवाहित जोडप्यांसाठी हा जो महिना आहे एक रहस्यमय वळण घेऊन येणार आहे, कारण तुमच्या आयुष्यातील एखादं गुपित हे या महिन्यामध्ये उघड होऊ शकतं आणि त्यामुळे मग तुमच्या नात्यामध्ये एक नक्कीच वेगळं वळण येऊ शकतं. तुमच्या जीवनामध्ये काही खोल चर्चा होऊ शकतात. घर बदल असेल, परदेशी प्रवास असेल किंवा आर्थिक बाबतीमध्ये कोणतेही एखादा निर्णय तुम्ही या महिन्यामध्ये दोघंही मिळून घेऊ शकतात. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे या महिन्यामध्ये नक्कीच तुमचे विवाह जुळण्याचे योग प्रबळ दिसत आहेत. दूरवरून तुमच्यासाठी संबंध येऊ शकतात, एखादं परदेशातून पण स्थळ येऊ शकतं आणि या महिन्यामध्ये जे तुमचं एक रिलेशन असेल किंवा जे लग्न जुळणार आहे ते काही साधं लग्न जुळणं नसणार आहे. एक वेगळंच, इतरांपेक्षा वेगळंच असं तुमचं रिलेशन असणार आहे किंवा तुमचं लग्न असणार आहे. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीसोबत संबंध जुळण्याचे योग दाट दिसत आहे आणि असं काही झालं तर कमेंटमध्ये मला जरूर सांगायचं आहे. आणि हो, तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स चालू असतील, आता सध्या अडचणी असतील, अचानक तुमचं आयुष्य वेगळं वळण घेत असेल, तुम्हाला काही प्रश्न पडले असतील, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही कळून जाईल, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, संकटांवर उपाय मिळतील आणि यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधायचा आहे. विद्यार्थी वर्गासाठी मात्र स्पर्धा जिंकण्याचा काळ सुरू होत आहे असं म्हणायला हरकत नाही. तुमच्यासाठी हा महिना आत्मविश्वास वाढवणारा आहे. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, सरकारी परीक्षा देत आहेत, परदेशी अप्लाय करत आहेत पुढील शिक्षणासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी आणि तुम्हाला एखाद्या आवडत्या क्षेत्रामध्ये जर ॲडमिशन हवं असेल तर त्यासाठी उपयुक्त असा हा महिना आहे. कष्ट आणि मेहनतीवर यश अवलंबून आहे. परंतु अधूनमधून तुमचं मन विचलित होऊ शकतं. सोशल मीडिया असेल, रात्री जागरण असेल किंवा तुमचं एखाद्या रिलेशनशिप चालू असेल तर त्याच्यामुळे तुमचा अभ्यासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तर याची खबरदारी तुम्ही घ्यायची आहे. महिला वर्गासाठी मात्र हा महिना तुमची चर्चा वाढविणारा आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाची चर्चा ही इतरत्र होणार आहे. सोबतच तुमच्यातील व्यक्तिमत्व, आकर्षण आणि आत्मविश्वासामध्ये अचानक झालेला बदल पाहून तुमच्या आसपासची मंडळी नक्कीच आश्चर्यचकित होणार आहेत. स्वतःमध्ये नक्कीच तुम्ही बदल करणार आहात, जसं की मेकओव्हर असेल, नवीन दागिने असतील ते तुम्ही खरेदी करू शकता आणि विशेष करून तुम्हाला स्वतःचा एखादा नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर उपयुक्त काळ आहे हा. नक्कीच सुरू करू शकता. तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहायला मिळतील. ज्या कोणी महिला अगोदरपासूनच उद्योजिका आहेत किंवा वर्किंग वुमन आहेत, नोकरी करत आहेत, तर तुमच्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी एकदम दबदबा वाढलेला दिसून येणार आहे. एक वेगळंच छाप तुम्ही पाडणार आहात आणि यामुळे आर्थिक लाभ वाढेल. तुमची इमेज ही वेगळीच दिसणार आहे. तुम्हाला एखादी मोठी संधी चालून येईल स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी आणि विशेष करून नवीन लोकांच्या ओळख्या होतील, भेटी होतील आणि त्यामधून तुम्हाला नवीन काहीतरी नक्की शिकायला मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी पण हा महिना खूपच आश्चर्यकारक असणार आहे, कारण तुमचं मन अचानक प्रसन्न होणार आहे. आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचं
मन आकर्षले जाणार आहे. सोबतच धार्मिक स्थळी भेट तुम्ही द्याल, प्रवास करणार आहात, तीर्थयात्रा तुम्ही करू शकता. अचानक जुने मित्रमंडळी तुमच्या संपर्कामध्ये येतील आणि त्यामुळे गेट टुगेदर तुम्ही करू शकता आणि या सगळ्याच गोष्टीमुळे तुमचं मन प्रसन्न राहणार आहे. सोबतच तुम्हाला जे काही करायचं होतं, एक नवीन काहीतरी सुरू करायचं होतं, तर त्याच्यासाठी तुमचे जवळचे जे मित्रमंडळी आहेत, तुमचे घरातील मंडळी आहेत, त्यांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. परंतु हे सगळं काही करत असताना आरोग्याची काळजी घ्यायची आहे. विशेष करून डोळ्यांची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. समस्या होतील, झोपेचे त्रास होतील आणि विशेष करून रक्तदाबाची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये या महिन्यात अचानक एक घटना घडू शकते की ज्यामुळे समाजातील लोकांना तुमचं एक वेगळंच व्यक्तिमत्व दिसून येणार आहे. अचानक प्रसिद्धी, मोठा आर्थिक लाभ, परदेशाशी कनेक्शन आणि मोठ्या लोकांच्या ओळखी किंवा भेटीगाठी. सोशल मीडियामध्ये काम करत आहात तर तिथे व्हायरल होण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टी या महिन्यामध्ये अचानकपणे घडणार आहेत आणि हे असं काय झालं तर कमेंटमध्ये मला जरूर सांगायचं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जितक्या वेगाने तुम्ही वर जाणार आहात तितक्याच वेगाने काही लोक तुमच्यावर लक्ष ठेवून असतील. आता तुमच्यासाठी काही शुभ गोष्टी आहेत, ते म्हणजे तुमच्यासाठी शुभ रंग आहे केशरी, लाल आणि सोनेरी. शुभ अंक आहे 1, 4 आणि 9. शुभ दिशा आहे पूर्व दिशा आणि शुभ वार आहे रविवार आणि सोमवार, गुरुवार. या महिन्यात तुमच्यासोबत अशी एक घटना घडणार आहे की त्यामुळे तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही काही सामान्य व्यक्ती नाही आहात. कारण या महिन्यामध्ये लोक फक्त तुमच्याकडे पाहणार नाही आहेत, तर ते तुमच्याबद्दल बोलणार आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, सिंह जेव्हा शांत असतो तेव्हा लोक त्याला विसरून जातात, पण सिंह जेव्हा गर्जना करतो ना तेव्हा अख्खं जंगल पुन्हा त्याच्याकडे पाहतं. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि जर जाणून घ्यायचं असेल तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरं तर कुंडली विश्लेषण करून घ्या स्वतःचं आणि त्याच्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क नक्कीच साधू शकतात. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.